नमस्कार. आज आपण बिटकॉइन ऑप्शन ट्रेडिंगच्या एका जबरदस्त स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत. एक केस स्टडी पाहूया. चला सुरुवातच करूया थेट निकालापासून. एका नुकत्याच झालेल्या ट्रेडमध्ये एका दिवसात 9,010 रुपयांचा नफा झाला. आता खरा प्रश्न हा आहे की ठीक आहे, नफा तर झाला, पण असं यश परत कसं मिळवायचं? पुढची संधी कशी शोधायची? बरं, त्यासाठी आधी काल जो यशस्वी ट्रेड झाला तो नेमका काय होता हे समजून घेऊया. तर बघा, या ट्रेडचा पाया होता एक स्पष्ट बिअरिश कल, म्हणजे मार्केट खाली जाईल असा अंदाज होता. आणि हा अंदाज कशावर आधारित होता? तर 4 महत्त्वाचे मुद्दे होते. एक म्हणजे BTCची किंमत 200 EMAच्या खाली होती. दुसरं, 1,14,000 वर एक मोठी रेझिस्टन्स लेव्हल होती, तिथेच सगळ्यात जास्त कॉल ओपन इंटरेस्ट होता. आणि चौथं म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटीचे संकेतही मंदीचेच होते. आणि यावरूनच ती बेअर कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी कशी वापरली हे अगदी स्पष्ट दिसतंय. काय केलं? 1,13,500चा कॉल विकला आणि त्याला हेज करण्यासाठी 1,04,000चा कॉल विकत घेतला. यातून झालं काय? तर आपल्याला $120चं नेट क्रेडिट मिळालं. आता ह्या ट्रेडमध्ये नफा झाला कसा? तर याची 2 मुख्य कारणं होती. पहिलं म्हणजे थीटा डिके. सोप्या भाषेत सांगायचं तर जसा जसा वेळ जातो ऑप्शनची किंमत आपोआप कमी होते. आणि दुसरं होतं IV क्रश, म्हणजे बाजारातली अस्थिरता कमी झाली आणि त्यामुळे ही ऑप्शनच्या किमती खाली आल्या. आपल्यासाठी हे दोन्ही फायद्याचं ठरलं. तर या यशाची 3 मुख्य सूत्र होती असं म्हणता येईल. पहिलं, मार्केटचा डाऊन ट्रेंड कायम राहिला. दुसरं, आपण एक्सपायरीपर्यंत थांबलो नाही. रात्रभरात काहीही होऊ शकतं, ती जोखीम टाळण्यासाठी ट्रेड लवकर बंद केला. आणि तिसरं, आपण योग्य पोझिशन सायझिंग वापरली. 100 लॉट्समध्ये हा ट्रेड घेतला गेला. हे झालं कालच्या ट्रेडबद्दल. आता वळूया आजच्या परिस्थितीकडे आणि बघूया की याच लॉजिकने नवीन संधी कशी दिसतीये. आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? आजची बाजाराची परिस्थिती जवळजवळ कालच्या यशस्वी सेटअपसारखीच आहे. बघा, बिटकॉइन अजूनही 200 EMAच्या खालीच आहे. ओपन इंटरेस्ट क्यू अजूनही बेरिश संकेत देतोय आणि किंमत नवीन लोअर हाईज बनवतेय, म्हणजे ट्रेंड अजूनही खालीच आहे. तर या सगळ्या विश्लेषणाच्या आधारावर आता आपल्या समोर एक नवीन कृती करण्यासारखा ट्रेड सेटअप आहे. इथेही बघा, रचना अगदी तशीच आहे. एक मर्यादित जोखमीची बेअर कॉल स्प्रेड. आपलं टार्गेट काय आहे? तर एक विशिष्ट रेझिस्टन्स लेव्हल जिथे भरपूर कॉल ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे आपण 1,08,500चा कॉल विकणार आणि 1,09,000चा कॉल विकत घेणार. सध्याचा डेटा पाहता या ट्रेडमध्ये आपल्याला नफा होण्याची शक्यता जवळपास 68% आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय? तर एक स्पष्ट एक्झिट प्लॅन. आपल्याला कधी बाहेर पडायचं हे माहीत पाहिजे. तर आपलं टार्गेट आहे 50% कमाल नफा, म्हणजे साधारण 4,216 रुपये. किंवा जर किंमत 1,08,700च्या वर गेली तर आपण तोटा कमी करण्यासाठी बाहेर पडू. अर्थात प्रत्येक ट्रेडमध्ये जोखीम असतेच आणि इथेही काही गोष्टी आहेत ज्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे हाय इम्प्लाइड व्होलॅटिलिटीचा. पण काही महत्त्वाचे घटक आहेत जे बाजारावर परिणाम करू शकतात, जसं की US फेडचा व्याजदराबाबतचा निर्णय. त्यामुळे अस्थिरता वाढू शकते. आणि एक महत्त्वाचा सपोर्ट लेवल आहे 1,06,000चा. जर किंमत याच्या खाली गेली तर मोठी घसरण दिसू शकते. या सगळ्यावर लक्ष ठेवायला हवं. चला, समारोप करताना या स्ट्रॅटेजीची आत्तापर्यंतची कामगिरी कशी राहिली आहे ते आकड्यांमध्ये बघूया. आत्तापर्यंत या स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेट 100% आहे. अर्थात हे फक्त एकाच ट्रेडवर आधारित आहे, पण सुरुवात चांगली आहे. आतापर्यंतचा एकूण नफा आहे 9,010 रुपये. आणि याचा अर्थ त्या एका ट्रेडमध्ये गुंतवलेल्या भांडवलावर आपल्याला 27.9% इतका परतावा मिळाला. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मोठी जोखीम असते. हे विश्लेषण फक्त माहितीसाठी आहे. हा कोणताही आर्थिक सल्ला नाही. कोणताही निर्णय घेण्याआधी नेहमी स्वतःचं संशोधन करा. आणि जाता जाता एक विचार, आपण नेहमी आपल्या नफ्याबद्दल बोलतो, पण खरं तर आपल्या तोट्यातून आपण जास्त शिकतो. विचार करा, तुमचा सगळ्यात मोठा ऑप्शन्स लॉस कोणता होता आणि त्यातून काय शिकायला मिळालं?